अगदी खडकाळ जमिनीवरती येणारा, कमी पाण्यामध्ये येणारा आणि वर्षभर कायम चालू राहणारा चारा म्हणजेच सुबाबूळ. आणि एकदा का हा लावला की याला जास्त काही देखभाल करायची गरज राहत नाही आहे. तर अशा प्रकारे आम्ही शेतामध्ये सुबाबूळ चारा केलेला आहे. त्याचबरोबर शेळ्यांसाठी असू द्या किंवा गायींसाठी त्यांना एकदम झटपटीने वाढवून देणारा किंवा कॅल्शियमची कमतरता भरून काढणारा दुसरा चारा म्हणजेच हा नेपियर किंवा गिनीगोल म्हणतात. तर हा चारा तुमच्या शेतामध्ये असणं खूप गरजेचं आहे. बंदिस्त शेळीपालन असू द्या किंवा दुधासाठी तुम्ही गायीपालन वगैरे केलेलं असेल तर. तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा तुम्ही चारा करत आहात कमेंटमध्ये कळवा. बंदिस्त शेळीपालन करत आहे तर त्यासाठी चारा हा हवाच, आणि तो चारा म्हणजेच सर्वात फास्ट येणारा मका असेल, त्यासोबतच सुबाबूळ, गिनीगोल किंवा इतर सुका चारा करावा. आणि अशा प्रकारे जर चारा केला तर नक्कीच त्याचा एक फायदा होतो. पोरांनो, पैसा कमवायचा ना तर तुम्हाला धंदाच करावा लागणार. मोकार बेरोजगार हिंडून काही होऊ शकत नाही. याच्या मागे हिंड, त्याच्या मागे हिंड, त्याला साहेब बन, त्याला नेता कर, त्याच्या बॅनरवर फोटो लाव, अजिबात नाही. त्याच्या बॅनरवर येऊन तुमचं कल्याण होणार नाही. पण तुमच्या ज्यावेळेस तुम्ही गल्ल्यावर याल, तुम्ही तुमच्या धंद्यावर. शेळ्यांना खाण्यासाठी हे कुट्टी किंवा मिक्स चारा टाकताना मित्रांनो, सर्व शेळ्यांना डोस समान प्रमाणात पडेल याची काळजी घ्यावी. तशी जी काही लहान पिल्लं असतील त्यांना असा शेलका चारा किंवा सुबाबूळचा पाला अशा प्रकारचा चारा टाकावा. तर ऑलरेडी मी एका कप्प्याला कुट्टी टाकलेली आहे. तर आता या दुसऱ्यांनाही 2 कॅरेट नेऊन टाकत आहे. तर असं जर मित्रांनो चारा टाकला तर एकदम शेळ्यांमध्ये खाण्यासाठी व्यवस्थित पद्धतशीर खातात. आणि सर्व लहान पिल्ले असू द्या किंवा इतर शेळ्या, त्या सर्वांना तो राईट चारा मिळाला जातो. तसेच इकडे ह्या आणखी एवढा चारा शिल्लक आहे, तो सर्व शेळ्यांना टाकायचा आहे. शेळ्यांच्या क्वांटिटीनुसार, संख्येनुसार आपण तेवढा चारा त्यांना टाकत असतो. तसेच ह्याच्यामध्ये आपण सकाळी मका वगैरे केलेले आहे ते आपण शेळ्यांना टाकतो. तर कुट्टीसाठी आपण ह्याचा यूज केला होता. तर व्हिडिओ कसा वाटला सांगा, आणि तुमच्या काही डाऊट्स कमेंट्स असतील तेही विचारा. व्हिडिओला आपली प्रतिक्रिया नक्की द्या. सध्या काय झालं की ह्यावर्षी पाऊस वगैरे खूप पडल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी किंवा इव्हन आम्हीसुद्धा जास्त वैरण वगैरे लावली नाही. जरी लावली तरी ती पावसाच्या पाण्यामुळे नीटसे आली नाही. त्यामुळे सध्या आता वैरणीचा तुटवडा वगैरे पडत आहे. त्यामुळे ह्या शेळीपालनासाठी आपल्याला अशी बाहेरून वैरण वगैरे विकत घ्यावी लागत आहे. तर बऱ्याच ठिकाणी ऊस तोडणी वगैरे सुरू आहे. तर तेथील आपण हे अशा प्रकारे वाढ वगैरे विकत आणत आहोत. तर हे फक्त पहिल्यांदाच झालेलं आहे. कारण जर शेतामध्ये जर वैरण नसेल तर तुम्हाला हे वैरणीसाठी असं खूप अडचणीत सामोरे जावं लागतं. तर हे वाड आहे, वाड्याची एवढी पेंडी. तर ही एक पेंडी आपल्याला 2 रुपयाला पडलेली आहे. आणि बायलं केलं आम्हाला हे वाडू खूप चांगलं मिळालं. कारण हे जे वाड आहे ह्याला कोंबारेच आलेले आहेत आणि शेळ्या वगैरे खातात याला मस्तपैकी. आणि तुमच्याकडे जर हिरवी वैरण वगैरे नसेल तर त्यावेळेस एक तात्पुरता उपाय म्हणून तुम्ही असं विकतचं वगैरे आणू शकता. बट तुम्ही सारखं हे विकत आणून बंदिस्त शेळीपालन वगैरे नाही करू शकत. तसेच आपण इकडे मेथी घास वगैरे स्टोअर केलेला आहे. तोही शेळ्यांना टाकायला सुरू आहे. बट तो सफिशियंट नाही आहे. त्यामुळे हे असं आम्हाला स्वस्तात मस्त वाढ मिळालेलं आहे.
आणि शेळ्यांना आपण टाकलेलं आहे. तर तुमच्याकडे ज्यावेळेस वैरण वगैरे नसते अशा वेळेस तुम्ही काय करता कमेंटमध्ये सांगा. आजकाल प्रत्येकाला असे बंदिस्त शेळीपालन शेडचे किंवा शेळीपालन शेडचे व्हिडिओ जर पाहिले तर त्यांना फक्त प्रॉफिट किंवा नफाच दिसतो, परंतु त्याच्या मागचे निगेटिव्ह साईड किंवा किती खर्च करावा लागतो या गोष्टी मोस्टली सांगितल्या जात नाहीत. तर आपण चला एकदा त्या बघूयात. तर शेडमध्ये आपण असा मुरघास वगैरे चारा ठेवलेला आहे. तर ह्या मुरघासाठी आणलेल्या बॅगा किंवा तो चारा करून ह्याच्यासाठी साठवून ठेवणं किंवा शेतामधील जे काही अर्धा एकर 1 एकरमध्ये तुम्ही मका वगैरे लावलेली असेल ती फक्त या शेळीपालन चाऱ्यासाठी वापरणं हा एक इनडायरेक्टली तुम्ही केलेला खर्च आहे किंवा इन्व्हेस्टमेंट आहे. तसेच शेळ्यांना रोज आपल्याला सकाळी काही मका वगैरे टाकावे लागते. तर हे पूर्णपणे बघू शकता की याची हाईट वगैरे केवढी आहे. तर हे पूर्णपणे आपण मक्याने भरलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ही मका आपण स्टोअर केलेली आहे. तर शेळ्यांना रोज सकाळी आपण ही मका टाकतो. तर हा जो काय मक्याची क्वांटिटी आहे ही फक्त 1.5 ते 2 महिन्यामध्ये पूर्णपणे संपते. म्हणजे रोज सकाळी इकडे जी भरलेली मोठी पाटी आहे ती किंवा त्याच्याहूनही जास्त क्वांटिटीची मका शेळ्यांना टाकावी लागते, कारण त्यांना व्यवस्थित खुराक देणं गरजेचं आहे. हे टोटली बंदिस्त शेळीपालन आहे. जर तुमच्या फिरत्या शेळ्या वगैरे असत्या तर त्यावेळेस असं तुम्ही खुराक नाही टाकला तरी चालू शकलं असतं. त्यासोबतच आपण यांना म्हणजे थोडीशी खपरी पेंड किंवा दुसरं हे चारा वगैरे टाकतो. तर असे खर्च असतात. तसेच इकडे जर बघितलं तर आपल्याला दिसेल की एक जे लहान पिल्लू आहे याची तब्येत खूप डाऊन झालेली आहे. ते एकदम मृत्यूकडं पिल्लू होतं. आम्ही त्याच्यावरती खूप लसीकरण वगैरे हे ते केलं, परंतु त्याची काय तब्येत आणखी नीट होईना आणि आम्ही आता होप सोडून दिलेत. तर असे काही लहान पिल्लांची संख्या वगैरे असते की ज्यांची मृत्यू पावण्याची संख्या ही जास्त असते. इव्हन तुम्ही खूप सारी खबरदारी जरी घेतली असेल तरी. तसे सध्या हिवाळ्याचे वगैरे दिवस आहेत, त्यामुळे अशामध्येही बऱ्याचदा लहान पिल्लांना आजारी पडतात, सर्दी होते आणि त्याच्यातूनही तुम्हाला लॉसला सामोरं जावं लागतं. तर फक्त ह्याच्यामध्ये प्रॉफिट होत नाहीत, तर अशा मायनस करणाऱ्या गोष्टी तसेच तुमची मेहनत असते. 1-2 माणसांना कंटिन्यूपणे याच्यामध्ये काम करायला थांबावं लागतं आणि रोज तेच ते काम असतं. त्यामुळे कधीतरी तुमच्या मनात एक निगेटिव्हिटी पण भरते, कारण तुम्हाला हे सोडून कुठे जाता येत नाही. जर जायचं असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला ठेवावं लागतं, कारण हा लाईव्ह स्टॉक आहे. तर अशी ही दुसरी एक शेळीपालनाची बाजू आहे. फक्त इथे एक प्रॉफिट पैसा किंवा रील्स बघून तुम्ही इकडे येऊ नका, तर एक रिॲलिटी समजून एक विचार करून या आणि मगच तुमचा निर्णय घ्या. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर नक्की विचारा. शेळीपालन करताना शेळ्यांना सर्वात महत्त्वाचा खुराक देणं महत्त्वाचं आहे, चारा देणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामधीलच सर्वात महत्त्वाचा चारा म्हणजेच किंवा खुराक असेल तो मका. तर हे बघू शकतो आपण हे एवढं पूर्णपणे मक्यानं भरून ठेवलेलं आहे आणि तिथे जे एक लाल पाटी आहे जिथे शेळ्या पाणी पित आहेत ती रोज आपण शेळ्याने 1 ते 1.5 पाटी टाकतो. तर ही मका ज्याचं स्वतः शेत वगैरे आहे त्या शेतातून मका येत असेल तर त्यांच्यासाठी हा काही कॉस्ट नाही आहे. बट ज्यांच्याकडे शेत वगैरे नाही आणि त्यांनी फक्त शेळीपालन सुरू केले आणि त्यांना जर अशी मका वगैरे टाकायची असेल तर ही मका जवळपास 7-7.5 किंवा 8-10 हजाराची असू शकते आणि 2-2.5 महिन्यात सगळी संपून जाते. तर इनडायरेक्टली 1 महिन्याला तुमच्या एक बोकडाचा 8,000 रुपये खर्च पकडून चालायचा की जो तुमचं इनडायरेक्टली इनविजिबल किंवा न दिसणारी कॉस्टमध्ये समाविष्ट असतं. तर अशा काही गोष्टी आहेत जिथे कॉस्ट कटिंग वगैरे होत असते. तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी माइंडमध्ये ठेवल्या पाहिजेत. तसेच कधीकधी आम्हाला चारा वगैरे जर नाही शेतामध्ये पुरला तर आम्ही असा विकतचा चारा वगैरे आणतो. तर याची कॉस्ट वगैरे असते. तसे आपण इकडे शेतामध्ये चारा वगैरे लावला, हा छोटा आहे. इकडेच आपला मुरघास माहिती कसा आहे आणि पलीकडे शेडच्या साईडला एक 10 ते 15 दिवसात आपलं परत मका वगैरे येईल.
तर तुम्ही काय करता ज्यावेळेस तुमच्याकडचा चारा वगैरे समजा कमेंटमध्ये सांगा. सध्या शेळ्यांना कुट्टी टाकायला सुरू आहे मित्रांनो, आणि मी कुट्टी टाकत आहे. तर एवढ्या प्रकारचं कॅरेट फुल भरून टाकावं लागते. कुट्टे टाकताना शक्यतो अशा कॅरेटचा वापर करावा, जेणेकरून तुम्हाला ते टाकताना एकदम सोपं आणि इझी होऊन जाते. तसेच ज्यावेळेस तुम्ही कुट्टी टाकताय त्यावेळेस सर्व शेळ्यांना किंवा लहान पिल्लांना ती इझिली खाता येईल याची काळजी घ्यावी, आणि सर्व शेळ्यांना पुरेसा चारा मिळेल याचीही काळजी घ्यावी. तर आपल्याकडे जी कुट्टी आहे ती अशा प्रकारे मिक्स कुट्टी केलेली आहे, आणि ही कुट्टी ही अशा मका, गिनीगोल किंवा सुबाबूळ चारा ह्याच्या मिश्रणापासून मिक्स कुट्टी करून टाकली जाते. आता फक्त मी ह्याला कप्प्याला टाकले, तर असंच आपण पुढच्या बाकी सर्व कप्प्यांना वगैरे कुट्टी टाकायचे आहे. हे लहान पिल्लं आहेत त्यांच्यासाठी मोस्टली कॅरेटमध्ये वगैरे कुट्टी नेऊन टाकायचे आहे. शेळ्यांना कुट्टी टाकताना मित्रांनो मोस्टली कॅरेटमध्ये कुट्टी टाकावी. तर मी पहिले एका कप्प्याला कुट्टी टाकलेली आहे, तर आता हे जे 2 भरलेले कॅरेट आहेत ते नेक्स्ट पुढील कप्प्यासाठी टाकत आहे. तर अशा प्रकारे कुट्टी टाकलं तर शेळ्यांना ते खाता वगैरे इझिली येते, आणि तुम्हाला ते क्लीन करणं पण एकदम सोपं जात आहे. सध्या काय झालं की ह्यावर्षी पाऊस वगैरे खूप पडल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी किंवा इव्हन आम्हीसुद्धा जास्त वैरण वगैरे लावली नाही. जरी लावली तरी ती पावसाच्या पाण्यामुळे नीटसे आली नाही. त्यामुळे सध्या आता वैरणीचा तुटवडा वगैरे पडत आहे. त्यामुळे ह्या शेळीपालनासाठी आपल्याला अशी बाहेरून वैरण वगैरे विकत घ्यावी लागत आहे. तर बऱ्याच ठिकाणी ऊस तोडणी वगैरे सुरू आहे, तर तेथील आपण हे अशा प्रकारे वाढ वगैरे विकत आणत आहोत. तर हे फक्त पहिल्यांदाच झालेलं आहे, कारण जर शेतामध्ये जर वैरण नसेल तर तुम्हाला हे वैरणीसाठी असं खूप अडचणीत सामोरं जावं लागतं. तर हे वाड आहे, वाड्याची एवढी पेंडी, तर ही एक पेंडी आपल्याला 2 रुपयाला पडलेली आहे. आणि बायलं केलं आम्हाला हे वाडू खूप चांगलं मिळालं, कारण हे जे वाड आहे ह्याला कोंबारेच आलेले आहेत, आणि शेळ्या वगैरे खातात याला मस्तपैकी. आणि तुमच्याकडे जर हिरवी वैरण वगैरे नसेल तर त्यावेळेस एक तात्पुरता उपाय म्हणून तुम्ही असं विकतचं वगैरे आणू शकता. बट तुम्ही सारखं हे विकत आणून बंदिस्त शेळीपालन वगैरे नाही करू शकत. तसेच आपण इकडे मेथी घास वगैरे स्टोअर केलेला आहे, तोही शेळ्यांना टाकायला सुरू आहे, बट तो सफिशियंट नाही आहे. त्यामुळे हे असं आम्हाला स्वस्तात मस्त वाढ मिळालेलं आहे, आणि शेळ्यांना आपण टाकलेलं आहे. तर तुमच्याकडे ज्यावेळेस वैरण वगैरे नसते अशा वेळेस तुम्ही काय करता कमेंटमध्ये सांगा.
शेळ्यांना कुट्टी टाकताना मित्रांनो मोस्टली कॅरेटमध्ये कुट्टी टाकावी. तर मी पहिले एका कप्प्याला कुट्टी टाकलेली आहे. तर आता हे जे 2 भरलेले कॅरेट आहेत ते नेक्स्ट पुढील कप्प्यासाठी टाकत आहे. तर अशा प्रकारे कुट्टी टाकलं तर शेळ्यांना ते खाता वगैरे इझिली येते आणि तुम्हाला ते क्लीन करणं पण एकदम सोपं जात आहे. शेळ्यांना खाण्यासाठी हे कुट्टी किंवा मिक्स चारा टाकताना मित्रांनो सर्व शेळ्यांना डोस समान प्रमाणात पडेल याची काळजी घ्यावी. तशी जी काही लहान पिल्लं असतील त्यांना असा शेलका चारा किंवा सुबाबळीचा पाला अशा प्रकारचा चारा टाकावा. तर ऑलरेडी मी एका कप्प्याला कुट्टी टाकलेली आहे. तर आता हे दुसऱ्यांनाही 2 कॅरेट नेऊन टाकत आहे. तर असा जर मित्रांनो चारा टाकला तर एकदम शेळ्यांमध्ये खाण्यासाठी व्यवस्थित पद्धतशीर खातात आणि सर्व लहान पिल्ले असू द्या किंवा इतर शेळ्या त्या सर्वांना तो राईट चारा मिळाला जातो. तसेच इकडे ह्या आणखी एवढा चारा शिल्लक आहे तो सर्व शेळ्यांना टाकायचा आहे. शेळ्यांच्या क्वांटिटीनुसार संख्येनुसार आपण तेवढा चारा त्यांना टाकत असतो. तसेच ह्याच्यामध्ये आपण सकाळी मका वगैरे केलेली आहे ती आपण शेळ्यांना टाकतो. तर कुट्टीसाठी आपण ह्याचा यूज केला होता. तर व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि तुमच्या काही डाऊट्स कमेंट्स असतील तेही विचारा. व्हिडिओला आपली प्रतिक्रिया नक्की द्या. सध्या शेळ्यांना कुट्टी टाकायला सुरू आहे मित्रांनो आणि मी कुट्टी टाकत आहे. तर एवढ्या प्रकारचं कॅरेट फुल भरून टाकावं लागतं. कुट्टी टाकताना शक्यतो अशा कॅरेटचा वापर करावा जेणेकरून तुम्हाला ते टाकताना एकदम सोपं आणि इझी होऊन जाते. तसेच ज्यावेळेस तुम्ही कुट्टी टाकताय त्यावेळेस सर्व शेळ्यांना किंवा लहान पिल्लांना ती इझिली खाता येईल याची काळजी घ्यावी आणि सर्व शेळ्यांना पुरेसा चारा मिळेल याचीही काळजी घ्यावी. तर आपल्याकडे जी कुट्टी आहे ती अशा प्रकारे मिक्स कुट्टी केलेली आहे आणि ही कुट्टी ही अशा मका गिनीगोल किंवा सुबाबूळ चारा ह्याच्या मिश्रणापासून मिक्स कुट्टी करून टाकली जाते. आता फक्त मी ह्याला कप्प्याला टाकले तर असंच आपण पुढच्या बाकी सर्व कप्प्यांना वगैरे कुट्टी टाकायचे आहे. हे लहान पिल्लं आहेत त्यांच्यासाठी मोस्टली कॅरेटमध्ये वगैरे कुट्टी नेऊन टाकायचे आहे.
आजकाल प्रत्येकाला असे बंदिस्त शेळीपालन शेडचे किंवा शेळीपालन शेडचे व्हिडिओ जर पाहिले तर त्यांना फक्त प्रॉफिट किंवा नफाच दिसतो, परंतु त्याच्या मागचे निगेटिव्ह साईड किंवा किती खर्च करावा लागतो या गोष्टी मोस्टली सांगितल्या जात नाही. तर आपण चला एकदा त्या बघूयात. तर शेडमध्ये आपण असा मुरघास वगैरे चारा ठेवलेला आहे. तर ह्या मुरघासाठी आणलेल्या बॅगा किंवा तो चारा करून ह्याच्यासाठी साठवून ठेवणं किंवा शेतामधील जे काही अर्धा एकर 1 एकरमध्ये तुम्ही मका वगैरे लावलेली असेल ती फक्त ह्या शेळीपालन चाऱ्यासाठी वापरणं हा एक इनडायरेक्टली तुम्ही केलेला खर्च आहे किंवा इन्व्हेस्टमेंट आहे. तसेच शेळ्यांना रोज आपल्याला सकाळी काही मका वगैरे टाकावे लागते. तर हे पूर्णपणे बघू शकता की ह्याची हाईट वगैरे केवढी आहे. तर हे पूर्णपणे आपण मक्याने भरलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ही मका आपण स्टोअर केलेली आहे. तर शेळ्यांना रोज सकाळी आपण ही मका टाकतो. तर हा जो काय मक्याची क्वांटिटी आहे ही फक्त 1.5 ते 2 महिन्यामध्ये पूर्णपणे संपते. म्हणजे रोज सकाळी इकडे जी भरलेली मोठी पाटी आहे ती किंवा त्याच्याहूनही जास्त क्वांटिटीची मका शेळ्यांना टाकावी लागते, कारण त्यांना व्यवस्थित खुराक देणं गरजेचं आहे. हे टोटली बंदिस्त शेळीपालन आहे. जर तुमच्या फिरत्या शेळ्या वगैरे असत्या तर त्यावेळेस असं तुम्ही खुराक नाही टाकला तरी चालू शकलं असतं. त्यासोबतच आपण यांना म्हणजे थोडीशी खपरी पेंड किंवा दुसरं हे चारा वगैरे टाकतो. तर असे खर्च असतात. तसेच इकडे जर बघितलं तर आपल्याला दिसेल की एक जे लहान पिल्लू आहे याची तब्येत खूप डाऊन झालेली आहे. ते एकदम मृत्यूकडं पिल्लू होतं. आम्ही त्याच्यावरती खूप लसीकरण वगैरे हे ते केलं, परंतु त्याची काय तब्येत आणखी नीट होईना आणि आम्ही आता होप सोडून दिलेत. तर असे काही लहान पिल्लांची संख्या वगैरे असते की ज्यांची मृत्यू पावण्याची संख्या ही जास्त असते. इव्हन तुम्ही खूप सारी खबरदारी जरी घेतली असेल तरी. तसे सध्या हिवाळ्याचे वगैरे दिवस आहेत, त्यामुळे अशामध्येही बऱ्याचदा लहान पिल्लांना आजारी पडतात, सर्दी होते आणि त्याच्यातूनही तुम्हाला लॉसला सामोरं जावं लागतं. तर फक्त ह्याच्यामध्ये प्रॉफिट होत नाहीत, तर अशा मायनस करणाऱ्या गोष्टी तसेच तुमची मेहनत असते. 1-2 माणसांना कंटिन्यूपणे याच्यामध्ये काम करायला थांबावं लागतं आणि रोज ते काम असतं. त्यामुळे कधीतरी तुमच्या मनात एक निगेटिव्हिटी पण भरते, कारण तुम्हाला हे सोडून कुठे जाता येत नाही. जर जायचं असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला ठेवावं लागतं, कारण हा लाईव्ह स्टॉक आहे. तर अशी ही दुसरी एक शेळीपालनाची बाजू आहे. फक्त इथे एक प्रॉफिट पैसा किंवा रील्स बघून तुम्ही इकडे येऊ नका, तर एक रिॲलिटी समजून एक विचार करून या आणि मगच तुमचा निर्णय घ्या. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर नक्की विचारा. एका बांधवाचा आपल्याला क्वेश्चन आला होता किंवा त्याचा असा विचार आहे की त्याला जे काही 10-15 हजाराची नोकरी आहे ते नोकरी सोडून त्या बांधवाने असा निर्णय केला आहे की तो पूर्णपणे लक्ष हे शेतीमध्ये घालेल आणि शेती करून शेतीसोबतच एक जोड व्यवसाय म्हणून शेळीपालनला तो सुरुवात करणार आहे. तर त्याच्याबद्दल त्याला म्हणजे काहीतरी गायडन्स वगैरे हवं होतं की त्याला ॲटलिस्ट इयरली किंवा वर्षाला एक 4-5 लाखाचं किंवा 5-6 लाखापर्यंत उत्पन्न पाहिजे होतं म्हणजे हे शेळीपालन व्यवसायातून. तर त्याबद्दल त्याचं असं मत होतं की त्याला गायडन्स पाहिजे की किती शेळ्या वगैरे ठेवायला पाहिजे, चाऱ्याचं वगैरे नियोजन करायला पाहिजे किंवा त्याच्याकडे तो म्हणाला की एक 2 एकर शेत आहे, 2-2.5 एकर, तर त्याच्यामध्ये हे सर्व होईल का. आणि ऑलरेडी त्याने काही शेळ्या वगैरे आणून ठेवलेल्या आहेत आणि त्याची प्रोसेस किंवा प्रोग्रेस ही ऑलरेडी सुरू आहे. तर त्याचं हेच मत होतं की हे कितीपर्यंत सक्सेसफुल राहील आणि शेळ्यांमधून त्याला खरं किती उत्पन्न येईल किंवा किती कष्टाचं हे आहे सर्व काही. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये ना तुम्हाला थोडंसं कधी पण हे सुरू करताना एक अगोदरचं प्री नॉलेज किंवा माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि तसंही तुम्ही जर बघितलं तर कुठलेही शेळीपालन करताना त्यासाठी असं पूर्णपणे बंदिस्त शेळीपालन शेड असावंच असं काही नाही आहे. तर बऱ्याचदा बघितलं की बऱ्याच जणांच्या घरी असं 2-3 शेळ्या असतात आणि इझिली विदाऊट शेड वगैरे म्हणजे घरच्या घरी त्या शेळ्या वगैरे बांधूनही ते व्यवस्थित अर्न वगैरे करू शकतात. कारण एक शेळी 2 पिल्लांना जर जन्म दिला, 2-3 पिल्लांना, तर त्याच्यातून येणारं उत्पन्न म्हणजे शेतातील चारा गवत वगैरे टाकून तर इझिली आरामशीर त्यांना परवडणारं असते. बट ज्यावेळेस तुम्ही मोठ्या प्रमाणात किंवा लार्ज स्केलवरती करायचा प्लॅन करता त्यावेळेस मात्र तुम्हाला थोडंसं एक व्यवस्थित सिस्टमॅटिक प्लॅनिंग करणं खूप गरजेचं राहतं. कारण
तिथे फक्त 1-2 शेळ्या नसतात, तर बऱ्याच शेळ्यांची संख्या तिथे वाढलेली असते. आणि काय होतं त्यावेळेस की एकामागे एक शेळी यायला सुरू होते. लहान पिल्लं असतात, त्यांची काळजी घेणं, खबरदारी घेणं खूप गरजेचं असते. नाहीतर काय होतं की बरेचदा जे काही लहान पिल्लं जन्म घेतात त्याच्याकडे जर तुम्ही प्रॉपर ह्यानं जर लक्ष नाही दिलं तर त्यांची जी वाढ आहे ती खूप स्लो होते किंवा बरेचसे मृत्यू पावतात. किंवा जसा तुम्हाला 1 किंवा 2 शेळी सांभाळल्यावर जो रिझल्ट येत होता सो प्रॉपर टॉप क्वालिटीचा, तो तुम्हाला रिझल्ट नाही दिसणार. त्यामुळे असं एक सिस्टमॅटिक शेड वगैरे केलं, एक व्यवस्थित चारा वगैरे जर तुम्ही तिथे आणून ठेवला किंवा मोठ्या शेळ्यांचं जे काही लसीकरण असेल औषधं असतील ते जर तुम्ही ठेवलं तर असा जो काही लॉस होणाऱ्या गोष्टी आहेत त्या बऱ्याचशा नाहीशा होतात आणि तुमचं एक रेग्युलर प्रॉफिटकडे वाढ होते. कारण शेळीपालन व्यवसाय असा व्यवसाय आहे की इथे म्हणजे मी जरी आज हा व्हिडिओ टाकला किंवा उद्या एखादी इंस्टाग्रामला रील टाकली तर अक्षरशः खूप लोक मेसेज करतात, त्यांना असं पाहिजे आहेत, शेळ्या पाहिजे आहेत, लहान पिल्लं पाहिजे आहेत, बोकडं पाहिजे आहेत. किंवा बाहेरमध्ये मार्केटमध्ये जर बघितलं तर तुम्हाला हेही कंडिशन माहीत असेल की किती डिमांड आहे. आजकाल कोणी बॉयलर कोंबड्या वगैरे हे ते खायना झालं आहे आणि शेळ्यांमध्ये वगैरे असं काही आपण टाकत नाही आणि ते एक प्रॉपर व्यवस्थित निरोगी वेळेने राहतं. आजकाल लोक म्हणजे इकडं जास्त करून बोकडाचं मटण किंवा हे ते, तर ह्याच्याकडे खूप असे मागणी सुरू आहे आणि मार्केटमध्ये खूप जास्त डिमांड आहे. त्यामुळे तुम्ही कसे असेल तरी सुरू करू शकता हे, आणि ह्याचं काय डिमांड वगैरे किंवा कमी येणार नाही. त्यामुळे तुम्ही सुरुवात करा एक 5 शेळ्यापासून 10 शेळ्यापासून. इझिली तुम्हाला वर्षाला 1-2-3 लाखाचं उत्पन्न होत जाईल किंवा मे बी त्याच्याहून मोर दॅन जास्त येईल. मी इथं जास्त काही असे मोठे आकडे सांगत नाही, नाहीतर काय होतं की तुमची आशा वगैरे खूप वाढते. परत बरेच जण लोक कमेंटमध्ये मला ओरडतात. आणि जसं तुमचे प्रॉफिट वाढेल तसं तुम्ही शेळ्यांचा वगैरे आकडा वाढवा. जे काय तुमचं 1-2 एकर शेतामध्ये चारा आहे तो वाढवा. आणखी तुमचे साईड बिझनेस असतील ते वाढवा किंवा शेडमध्ये वेगवेगळ्या शेळ्या ठेवायचं ट्राय करा. तुम्हाला नक्कीच त्याच्यातून हे मिळेल आणि फायदेशीर राहील. तर आपण हे असं चाऱ्याचं वगैरे नियोजन केलं आहे की इथे आपण मुरघास चारा वगैरे इथे असं ठेवलेलं आहे. इकडे पण मुरघास चारा आहे ज्यावेळी चाऱ्याची कमी राहते. तसेच ह्याच्यामध्ये आपण मका वगैरे ठेवलेली आहे. तसेच इकडं आपला एक भुसा वगैरे होता तर तो संपलेला आहे. मी हे मक्याचं उघडून दाखवतो. तर ही मका पूर्णपणे, तर तुम्ही कधी पण शेळीपालनला म्हणजे काहीच खर्च न करता निव्वळ प्रॉफिट येणार जर समजलं तर ते चुकीचं आहे. कारण ही एवढी जी मका आहे ही जवळपास 2 महिन्यात उडून जाते, म्हणजे तो एक लॉसच आहे. परंतु याच्यामुळे जे काही करडं वगैरे मोठे होतात किंवा त्याच्यातून जे आपल्याला त्यांची क्वालिटी तयार होते किंवा प्रॉफिट राहतं ते एक जास्त मिळतं. म्हणजे तुम्हाला स्वतःच्या साईडने खर्च करावा लागेल. कधी कधी तुम्हाला बाहेरून वेगळा चारा वगैरे आणावा लागेल ज्यावेळेस तुमच्याकडे वैरण वगैरे नसेल. तर अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित एक पॉझिटिव्ह वेने हे करा, मग तुम्हाला फायदा वगैरे राहील आणि तुम्ही ही सक्सेसफुलरित्या शेळीपालन करू शकता. तर तुमचे काही कमेंट्स असतील किंवा काही क्वेश्चन्स असतील तर आपल्याला ह्याच्यावरती विचारा. आपण त्याच्यावरती परत एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूया आणि व्हिडिओचं कसं वाटलं क्वालिटी कंटेंट हे कमेंटमध्ये कळवा, कारण तुमचे अभिप्राय खूप महत्त्वाचे असतात. थँक्यू. शेळीपालन करताना नुसतं असं रील्स टाकून चालत नाही, तर शेळ्यांसाठी असा वेगळा खर्च करावा लागतो. तर यांच्यासाठी बघा आपण खपरी पेंड वगैरे टाकले, इकडे मका वगैरे टाकलेली आहे. तसेच त्यांच्यासाठी आपल्याला काही स्पेशल चारा वगैरे आणावा लागतो ज्यावेळेस वैरण वगैरे संपते. तसेच काही शेळ्यांचं ज्यावेळेस आजार वगैरे पडतात त्याच्यासाठी लसीकरण, दवाखाना खर्च किंवा काही वेळा शेळमध्ये जे लहान पिल्लं वगैरे मृत पावतात त्यांचीही काळजी घेणं खूप गरजेचं असते. आणि हा एकंदरीतच तुमचा लॉस असल्यासारखा असतो आहे ज्यावेळेस फक्त एका शेळीला कधी एकच पिल्लं होतं आणि तेही पिल्लं मृत पावतं, तर तुम्हाला ते शेळीसहित 6 महिने असंच एक्स्ट्रा खर्च वगैरे होतो. तर जेवढं दिसतं तेवढं हे सोपं नाही, तर ही बांधवांनी रिॲलिटी समजली पाहिजे. फक्त प्रॉफिट आणि पैसा बघून येऊ नका, तर रिॲलिटी समजून यामध्ये.
नाही मागतो. वहीन टाका वर. बऱ्याच बांधवांची इच्छा आहे बंदिस्त शेळीपालन करावं आणि मस्तपैकी असं शेळीपालन केलं तर नुसता पैसाच पैसा येईल असं वाटतं आणि त्यामागे जास्त काही काम वगैरे नसणार असं एक त्यांचा ग्रह असतो. तर असं काही रिॲलिटीमध्ये नाही आहे. तर आम्हाला आता सध्या वैरण वगैरे संपले तर अशी वैरण वगैरे आम्हाला विकत आणावी लागलेली आहे. 2 रुपयाला अशी एक वाड्याची पेंडी. तर हे ते ऊसाचं वाडं कट होतं कारण सध्या आपल्या शेतामधील वैरणीचा एक तुटवडा झालेला आहे. कारण अचानक पाऊस वगैरे आल्यामुळे आपल्याला एक त्या रानामध्ये वैरण करायला संधीच मिळाली नाही. रानाचा वापसा वगैरे होत नव्हता त्यामुळे एक 10-15 दिवस लेट झालेला आहे. तर अशा वेळेस आपल्याला बाहेरून वैरणीची पूर्तता वगैरे करावी लागते. तसेच बऱ्याच जणांना वाटत असेल की शेळीपालनसाठी दुसरा खर्च नाही. तर हे बघू शकता की आपण एवढी मोठी मका आहे. तर ही मका 2 महिन्यातच संपून जाते कारण ती लाल पाटी आहे ना तेवढी पाटी फुल भरून 1 ते 1.5 पाटी रोज सर्व शेळ्यांना लागते. तर हे इनडायरेक्टली किंवा इनविजिबल किंवा न दिसणारे खर्च आहेत. तशाच्या शेळ्यांना रोज 1-2 माणसं कामासाठी लागतात. त्यांची हजेरी वगैरे पकडून जर बघितलं तर तुम्ही विचार करा की म्हणजे कसं असू शकतं शेळीपालन. शेळीपालन करताना शेळ्यांना सर्वात महत्त्वाचा खुराक देणं महत्त्वाचं आहे. चारा देणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामधीलच सर्वात महत्त्वाचा चारा म्हणजेच किंवा खुराक असेल तो मका. तर हे बघू शकतो आपण हे एवढं पूर्णपणे मक्यानं भरून ठेवलेलं आहे आणि तिथे जे एक लाल पाटी आहे जिथे शेळ्या पाणी पित आहेत ती रोज आपण शेळ्याने 1 ते 1.5 पाटी टाकतो. तर ही मका ज्याचं स्वतः शेत वगैरे आहे त्या शेतातून मका येत असेल तर त्यांच्यासाठी हा काही कॉस्ट नाही. बट ज्यांच्याकडे शेत वगैरे नाही आणि त्यांनी फक्त शेळीपालन सुरू केले आणि त्यांना जर अशी मका वगैरे टाकायची असेल तर ही मका जवळपास 7-7.5 किंवा 8-10 हजाराची असू शकते आणि 2 महिन्यात 2-2.5 महिन्यात सगळी संपून जाते. तर इनडायरेक्टली 1 महिन्याला तुमच्या एक बोकडाचा 8,000 रुपये खर्च पकडून चालायचा की जो तुमचं इनडायरेक्टली इनविजिबल किंवा न दिसणारी कॉस्टमध्ये समाविष्ट असतं. तर अशा काही गोष्टी आहेत जिथे कॉस्ट कटिंग वगैरे होत असते. तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी माइंडमध्ये ठेवल्या पाहिजेत. तसेच कधीकधी आम्हाला चारा वगैरे जर नाही शेतामध्ये पुरला तर आम्ही असा विकतचा चारा वगैरे आणतो. तर याची कॉस्ट वगैरे असते. तसे आपण इकडे शेतामध्ये चारा वगैरे लावला हा छोटा आहे. इकडेच आपला मुरघास माहिती कसा आहे आणि पलीकडे शेडच्या साईडला एक 10 ते 15 दिवसात आपलं परत मका वगैरे येईल. तर तुम्ही काय करता ज्यावेळेस तुमच्याकडचा चारा वगैरे समजा कमेंटमध्ये सांगा. ज्याचं घर असं एकदम शेतामध्ये आहे आणि त्यांना असा रोज सकाळी सूर्योदय पाहायला मिळत आहे किंवा जे त्याचा अनुभव घेत आहेत रोज सकाळी उठून पहाटेपासून काम करत आहेत त्यांचं शरीर वगैरे किंवा त्यांची हेल्थ वगैरे एकदम स्ट्रॉंग असते कारण सकाळी त्यांना जिमला काही जावं लागत नाही. तर असं शेतामधून किंवा घरचे काम करूनच त्यांचा व्यायाम वगैरे होऊन जातो. सकाळ काम केल्यामुळे मन वगैरे एकदम प्रसन्न असते आणि एकदम लाईफ असं सेट झाल्यासारखं. तसेच जे काही दिवसभर कामे असतात त्याच्यातूनही व्यवस्थित दिवसभर मन रमतं. जरी थोडंफार कष्ट असलं तरी रात्री जी येणारी झोप असते ती एकदम सुखाची आणि शांततेची झोप असते. तर एकंदरीतच असं लाईफ असणं हे खूप जणांचं स्वप्न असतं. तर आपण बरेच जण बांधव किंवा शेतकरी बांधव लकी आहोत कारण आपण हे लाईफ जगत आहोत. तर कधीकधी अशा पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक गोष्टीचाही विचार करणं खूप गरजेचं आहे. तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा.
तिकडे आहे ते दोन. ते पांढरा आहे ती काय रे? मटेरियल पाणी लगेच करतात. युरिया करतो काही पण करतोय. युरिया परत ही लय पाणी करते. ज्वारी आता 5,000 ला गेली.